गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आत्ताच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि 2025चं राशी भविष्य आहे ना, ते प्रत्येक मनुष्याला माहीत असणं गरजेचं आहे। कारण हे राशी भविष्य आहे, हे 12 राशींसाठी किती योगदान ठरेल ना, ते आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत। म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार हे नवीन वर्ष आहे ना 2025 खूप खास असणार आहे। या वर्षी गुरु व्यतिरिक्त देवांचे गुरु शनी, राहू, केतू देखील त्यांच्या राशी बदलतील आणि ज्याचा 12 राशींवर मोठा प्रभाव पडेल ना। गुरु झाला मिथुन झाला, या राशीमध्ये शनी आणि मीन राशीत प्रवेश करेल आणि राहू कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे। याशिवाय सूर्य, बुध, चंद्र, मंगळ इत्यादी ठराविक काळानंतर राशी बदलत सुद्धा राहतील, ज्यांचा या 12 राशींच्या जीवनावर परिणाम होईल ना। नवीन वर्ष अनेक राशींच्या लोकांचे भाग्य उजळून सुद्धा टाकणार आहे। नोकरी आणि बिझनेसमध्ये तुम्हाला भरपूर फायदा सुद्धा होणार आहे। म्हणून आता आपण जाणून घेऊया महत्त्वाच्या ज्या राशी आहेत ना, मेष आणि मीन राशींच्या लोकांसाठी हे नवीन वर्ष कसे जाईल ना, ते अगोदर आपण पाहूया। पहिली राशी मेष राशी। 2025 या वर्षाच्या पहिल्या महिन्यानुसार तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचं फळ मिळण्याची शक्यता आहे। जानेवारी ते मार्च या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या योजना वेगाने राबवण्यात यशस्वी व्हाल। जर तुम्ही एखाद्या प्रकल्पावर काम सुरू केलं असेल तर तुम्हाला यावेळी चांगले परिणाम सुद्धा मिळतील। परंतु कोणत्याही कामामध्ये घाई करणं टाळा, संयम ठेवा। हे वर्ष आहे ना तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचं ठरेल। तुमच्या कामाच्या ठिकाणी अनेक संधी मिळू शकतात, विशेषतः जुलै आणि ऑगस्टमध्ये। पण हे नक्षत्रांचे संकेत आहेत की तुम्हाला नोकरीच्या बदलासाठी अनुकूल संधी देखील मिळू शकतात। तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ आहे ना अत्यंत उपयुक्त ठरू शकतो। म्हणजे वर्षाच्या मध्यभागी विशेषतः मे ते ऑगस्टपर्यंत आहे ना, तुम्हाला तुमचे वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन हे संतुलित करावं लागेल। आपल्या नात्यामध्ये सावधगिरी बाळगण्याची ही वेळ आहे। जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जोडीदाराबरोबर एखाद्या समस्येवर चर्चा करणं महत्त्वाचं असू शकतं आणि तुम्ही अविवाहित असाल ना तर प्रेम संबंधामध्ये संयम बाळगणं आवश्यक आहे। आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये तुम्हाला प्रवासाची संधी मिळू शकते, जी तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठी चांगली संधीसुद्धा ठरू शकते। म्हणजे नवीन योजना आणि कल्पना या अंमलात आणण्याची हीच वेळ आहे। म्हणून वर्षाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळसुद्धा मिळेल। म्हणून मागील वर्षाच्या प्रयत्नांची ही यशस्वीपणे सांगड घालून तुम्ही मजबूत स्थिती निर्माणसुद्धा करू शकता। आता दुसरी राशी पाहूया वृषभ। या वृषभ वार्षिक राशी भविष्य आहे ना, या लोकांसाठी हे 2025 हे वर्ष संमिश्र असेल। म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीला विशेषतः जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये यात तुम्हाला आर्थिक बाबतीत चढ उतार दिसतील। वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्हाला तुमचे आर्थिक नियोजन सुधारावं लागेल आणि भविष्यासाठी काही बचत सुद्धा करावी लागेल। एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही चांगल्या संधीसुद्धा मिळू शकतात, ज्यामुळे तुमची स्थिती मजबूतसुद्धा होऊन जाईल। आणि या वर्षाच्या मध्यामध्ये तुम्हाला मानसिक आणि शारीरिक संतुलन राखावं लागेल,
जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे सुद्धा जावं लागू शकतं. म्हणजेच कौटुंबिक बाबींमध्ये काही अडचणी येऊ शकतात. परंतु जर तुम्ही संयमानं समजुतीनं समस्या सोडवल्या ना तर हे वर्ष आहे ना तुमच्यासाठी चांगलं सुद्धा राहील. म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमचं लक्ष आहे ना ते कामावर, व्यावसायिक जीवनावर असेल. करिअरच्या दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी योग्य असू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न अधिक संतुलित आणि व्यवस्थित केल्यामुळं तुमच्यासाठी चांगले परिणामसुद्धा मिळू शकतात. म्हणजे वर्षाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. विशेषतः डिसेंबरमध्ये तुमचे करिअर आहेत ना नवीन उंची गाठण्याची शक्यता आहे. आणि या कौटुंबिक जीवनामध्ये संतुलन सुद्धा स्थित राहील. आता पुढची राशी पाहूया, मिथुन राशी. या मिथुन राशीचं राशी भविष्य आहे ना हे 2025 हे तुमच्यासाठी उत्तम संधीची परिपूर्ण असेल. परंतु त्याच वेळी तुम्हाला तुमच्या योजनांची अचूक अंमलबजावणीसुद्धा करावी लागेल. जानेवारी ते मार्च दरम्यान तुमच्या करिअरमध्ये काही महत्त्वाचे बदल घडू शकतात. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही वेळ योग्य असू शकते. यावेळी तुम्ही तुमच्या मेहनतीचं आणि समर्पणाने यशस्वीसुद्धा व्हाल. वर्षाच्या मध्यामध्ये विशेषतः मे आणि जूनमध्ये तुम्हाला काही वैयक्तिक समस्या सामोरे जावं लागू शकतं. म्हणजे कौटुंबिक जीवनामध्ये तणावसुद्धा वाढू शकतो. परंतु आपण संयमाने काही गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केला ना तर परिस्थिती लवकरच सुधारू शकते. नात्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी या वेळेचा उपयोग करा. आणि 7व्या महिन्यापासून ते डिसेंबरपर्यंतचा काळ आहे ना हा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. म्हणजे कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी चांगली राहील आणि काही मोठा प्रकल्प किंवा संधी तुमच्या वाट्याला सुद्धा येऊ शकतं. तुमच्यात सर्जनशीलता आणि विचारामध्ये नवीनता येईल, ज्यामुळं तुम्हाला सकारात्मक परिणामसुद्धा मिळू शकतात. जुलै आणि ऑगस्टमध्ये तुमचं लक्ष प्रवास आणि शिक्षणावर असेल. प्रवासासाठी एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची हा काळ आहे ना तो चांगला असू शकतो. वर्षाच्या शेवटी विशेषतः डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्यासाठी चांगला काळ येऊ शकतो. म्हणजे तुमच्या करिअरमध्ये स्थिरता येईल आणि तुम्हाला दीर्घकाळ चालणारा प्रकल्प आहे ना ती पूर्ण करण्याची संधीसुद्धा मिळेल. आणि कौटुंबिक जीवनात सुद्धा शांतता आणि संतुलन राहील. आता पुढची रास पाहूया, कर्क राशी. या कर्क राशी आहे ना 2025 हे वर्ष तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. पण तुम्ही तुमच्या कृतींमध्ये योग्य दिशेने प्रयत्न केले तर हे वर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये तुमचं लक्ष आहे ना मुख्यतः तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि आरोग्यावर असेल. यावेळी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि मानसिक तणावापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी उपाय करावे लागतील. मार्च ते मेमध्ये हा काळ करिअरच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी चांगला असू शकतो. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये बदल करू इच्छित असाल किंवा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर हा काळ आहे ना तुमच्यासाठी अनुकूल असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना मान्यतासुद्धा मिळेल आणि तुम्हाला पदोन्नतीसुद्धा मिळू शकेल. मे ते जून दरम्यान तुम्हाला कौटुंबिक आणि नातेसंबंधात काही समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. तुम्हाला तुमच्या प्रियजनांबरोबर वेळसुद्धा घालवावा लागेल आणि त्यांच्याशी उत्तम संवाद साधावा लागेल. जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये
तुमचं मनोबल वाढेल आणि कोणताही मोठा निर्णय घेताना तुम्हाला आत्मविश्वाससुद्धा वाटेल. आर्थिक बाबतीत हा काळ आहे ना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोंबरमध्ये तुम्हाला प्रवासाच्या काही संधीसुद्धा मिळू शकतात. तुमच्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची आणि भविष्यातील योजना बांधण्याची हीच वेळ आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या प्रकल्पाबाबत तुम्हाला दबाव जाणवू शकतो, परंतु तुम्ही तुमच्या कौशल्यानं आणि मेहनतीनं त्यावर मात करू शकता. वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही तुमच्या ध्येयासाठी पूर्णपणे समर्पित असाल. हा काळ आहे ना तुमच्यासाठी कामाच्या ठिकाणी स्थिरतासुद्धा आणेल आणि याशिवाय कौटुंबिक आणि नातेसंबंधात सुसंवादसुद्धा राहील. आता पाहूया 5वी राशी सिंह राशी. या सिंह राशीचं भविष्य आहे ना 2025 हे वर्ष खूप चांगलं राहील. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. तुम्ही कोणत्याही बदलाचा विचार करत असाल ना तर हा काळ त्याच्यासाठी अनुकूल असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला तुमच्या कामामध्ये सुद्धा यश मिळेल. मार्च ते मे महिन्याचा हा काळ आहे ना तुमच्यासाठी व्यावसायिक जीवनावर लक्ष केंद्रित करण्याचा काळ आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, पण योग्य नियोजन करून काम केल्यास यश तुम्हाला नक्कीच मिळेल. यावेळी तुम्हाला कोणत्याही प्रकल्पाचा गांभीर्याने विचारसुद्धा करावा लागेल. या वर्षाच्या मध्यंतरीमध्ये विशेषतः जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक जीवनात काही किरकोळ मतभेद असू शकतात, परंतु तुम्ही ते संयमाने आणि समजुतीने सोडवू शकता. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला प्रवासाची संधीसुद्धा मिळू शकते, जी तुमच्यासाठी खूप फायदेशीरसुद्धा ठरू शकते. नवीन कल्पना आणि योजना राबवण्याची ही वेळ आहे. वर्षाच्या शेवटी विशेषतः डिसेंबरमध्ये तुमच्या करिअरमध्ये महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात आणि तुमच्या प्रयत्नांना मान्यतासुद्धा मिळेल. आता पाहूया 6वी राशी कन्या राशी. या कन्या राशीचं भविष्य आहे ना 2025मध्ये कन्या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष खूप रोमांचक असेल. बघा, लक्षात ठेवा तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये काही संधीसुद्धा मिळू शकतात, ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. जर तुम्ही नवीन प्रोजेक्टवर काम करण्याचा विचार करत असाल तर हा काळ आहे ना तो खूप चांगला असू शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून ते मार्च ते मे महिन्याचा काळ आहे तो तुमच्यासाठी चांगला राहील आणि या काळामध्ये तुमच्याकडे काही नवीन आर्थिक योजनासुद्धा असू शकतात. तुम्ही तुमची संपत्ती वाढवू शकता. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीचे चांगले परिणामसुद्धा मिळतील, पण कौटुंबिक जीवनामध्ये काही त्रास होऊ शकतो. वर्षाच्या मध्यामध्ये विशेषतः जुलै आणि ऑगस्टमध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कामाच्या दबावामुळं शारीरिक आणि मानसिक थकवा येऊ शकतो, त्यामुळं स्वतःला विश्रांतीसाठी वेळ द्या. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये तुमचं लक्ष तुमच्या ध्येय साध्य करण्यावर असेल. तुम्ही एक महत्त्वाचा प्रकल्प पूर्णसुद्धा कराल आणि त्यासाठी तुमचं कौतुकसुद्धा होईल. म्हणजेच वर्षाच्या शेवटी विशेषतः डिसेंबरमध्ये आपण आपले संबंध आहेत ना मजबूत करण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये शांततेचं वातावरणसुद्धा असेल. आता पाहूया 7वी रास म्हणजे तुळ राशी. या तुळ राशीचं भविष्य आहे ना 2025 हे वर्ष आत्मनिरीक्षण, सलोखा आणि व्यावसायिक वाढीचं असेल. हे वर्ष आहे ना
तुमच्यासाठी अनेक बदल घेऊन येईल, पण तुम्ही या बदलांना तुमच्या मुत्सद्दी आणि संतुलित दृष्टिकोनाने सहज सामोरे जाल. एप्रिल ते जून या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या संधीसुद्धा मिळू शकतात. तुमच्या कामामध्ये स्थिरता शोधत असाल तर हा काळ आहे ना तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. जून महिन्यामध्ये तुम्हाला काही रोमॅन्टिक, काही सामाजिक संधीसुद्धा मिळू शकतात, ज्यामुळं तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रगतीसाठी स्वतःला तयार करण्याची हीच वेळ आहे. त्यामुळं तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व आणि कल्पना सुधारणं आवश्यक आहे. आरोग्याविषयी जागरूक राहा. विशेषतः मानसिक ताण टाळण्यासाठी ध्यान आणि योगाचा सराव करा. जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये म्हणजे नवीन वर्ष तुमच्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय दर्शवेल. विशेषतः यावेळी तुमच्या नात्यांना नवीन वळण येऊ शकतं. जर तुम्ही भूतकाळातील नातेसंबंधात गुंतलेले असाल तर तुम्हाला अधिक प्रामाणिकपणा आणि स्पष्टता आवश्यक असू शकते. यावेळी तुमच्या जवळच्या लोकांशी संवाद वाढवा, कारण कोणत्याही प्रकारचे गैरसमज आहेत ना ते लवकर दूर करणं महत्त्वाचं ठरेल. जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये कोणत्याही बदलाचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ नाही. अजिबात तुम्ही जर जॉब करत असाल ना तर तो तसाच जॉब कंटिन्यू ठेवा. पैशाच्या बाबतीत सावध राहा आणि जास्त जोखीम घेणं टाळा. जुलै ते सप्टेंबर म्हणजेच वर्षाच्या मध्यभागी तुम्हाला तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर लक्ष केंद्रित करावं लागेल. बऱ्याच वेळा तुम्ही तुमच्या कामामध्ये आणि नातेसंबंधामध्ये इतके व्यस्त होतात ना की तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता. परंतु यावेळी स्वतःला प्राधान्य देणं खूप महत्त्वाचं असेल. प्रवासाच्या दृष्टीनं हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील आणि तुम्हाला नवीन कल्पना आणि विचारसरणी भेटू शकाल. तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात. विशेषतः ते तुमच्यासाठी स्थिरता आणण्यास मदत करतील. आता 8वी राशी पाहूया, वृश्चिक राशी. या वृश्चिक राशीचं भविष्य आहे ना, या वृश्चिक राशीसाठी 2025 हे वर्ष निर्णायक आणि परिवर्तनकारी असेल. हे वर्ष तुमच्यासाठी आत्मविकास, नातेसंबंधामध्ये सुधारणा आणि मानसिक शांततेकडे नेणारा असेल. जानेवारी ते मार्च या वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नवीन बदल पाहाल. यावेळी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात काही मोठे पाऊल उचलावेसे वाटेल. जर तुम्हाला कोणत्याही नात्यामध्ये समस्या येत असतील तर आता या समस्यांचं निराकरण करण्याची वेळ आली आहे. यामुळं तुमच्या नात्यामध्ये स्थिरता येईल. जर तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये कोणताही नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उपयुक्त ठरेल. आर्थिक बाबतीमध्ये काही कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे धीर धरा. एप्रिल ते जून या काळामध्ये तुमची मानसिक स्थिती चांगली राहील. तुमच्यामध्ये लपलेली शक्ती तुम्हाला जाणवू लागेल, ज्यामुळं तुम्हाला व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही आघाड्यांवर यश मिळेल. पण नातेसंबंधामध्ये काही तणाव असू शकतो. विशेषतः जर तुम्ही कोणत्याही नात्यामध्ये निष्काळजीपणे वागलात, यावेळी तुम्हाला तुमच्या नातेसंबंधावर विश्वास ठेवावा लागेल आणि काही जुन्या समस्यांचं निराकरण करावं लागेल. जुलैच्या आसपास काही प्रवासाच्या संधी मिळू शकतात, ज्यामुळं तुमचा मानसिक दृष्टिकोन वाढेल. जुलै ते सप्टेंबर हा कालावधी आहे ना, तुमच्या व्यावसायिक जीवनातील प्रगती दर्शवतो. तुमच्या कामातील समर्पण आणि प्रयत्न फळ देईल. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करत असाल तर ते तुम्हाला यश देऊन जाईल. यावेळी नातेसंबंध सुधारतील, परंतु तुम्हाला इतरांचे विचार देखील समजून घ्यावे लागतील.
तुमच्या बोलण्यात आणि विचारांमध्ये प्रभावी बदल होतील, ज्यामुळं तुमचं वैयक्तिक जीवन आहे, व्यावसायिक जीवन आहे, ते सुद्धा सुधरून जाईल. म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये या वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये तुम्ही आत्मसंयम, विवेकबुद्धीने निर्णय घ्याल. तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्यासुद्धा असतील, पण तुमच्या मेहनतीमुळं, समर्पणानं तुम्ही सर्व काही संतुलित करू शकाल. या कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि तुम्ही नवीन उंची गाठू शकाल. कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवादसुद्धा राहील, परंतु आपण स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या संतुलित ठेवण्याची खात्रीसुद्धा करावी लागेल. म्हणजे डिसेंबरमध्ये नवीन सुरुवातसुद्धा होऊ शकते आणि काही नवीन संधी तुमच्या वाट्यालासुद्धा येऊ शकतात. आता पाहूया 9वी राशी धनुराशी. या धनुराशीचं भविष्य आहे ना, 2025 वर्ष नवीन संधी, प्रवास आणि आत्मसाक्षात्काराचा असेल. तुम्ही तुमच्या सीमा पार कराल आणि स्वतःला नवीन अनुभवांनी भराल. जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये वर्षाच्या सुरुवातीला तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो, पण तो तुम्हाला पुढे नेईल. व्यावसायिक जीवनामध्ये नवीन सुरुवातसुद्धा होऊ शकते, परंतु यावेळी तुम्हाला वेळेनुसार पुढे जावे लागेल. जर तुम्ही नवीन नोकरीमध्ये बदलाची योजना आखत असाल तर ते चांगलं असू शकतं, परंतु कोणतेही मोठं पाऊल उचलण्यासाठी प्रथम सर्व पैलूंकडे लक्ष द्या. नातेसंबंधामध्ये समर्पण आणि विश्वास कमी करता येत नाही, म्हणूनच शहाणपणाने बोला आणि कोणतीही चूक करू नका. जूनच्या मध्यामध्ये तुमच्यासाठी नवीन संधीसुद्धा येऊ शकतात. विशेषतः प्रवास आणि शिक्षणामध्ये एप्रिलमध्ये तुम्ही काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा व्यक्त कराल आणि तुमचं कौशल्य वाढवण्याचा प्रयत्नसुद्धा कराल. यावेळी तुम्हाला व्यावसायिक विकासाच्या काही संधी मिळू शकतात. तुमचा व्यावसायिक प्रवास आहे ना, योग्य दिशेने होईल. नातेसंबंधामध्ये समर्पण आणि समज यांच्या सुसंवाद प्रस्थापितसुद्धा होईल, ज्यामुळं तुमचं प्रेमजीवन सुधारेल. जुलैपासून तुमची आत्मनिर्भरता आणि स्वातंत्र्य शोधा. तुमच्यामध्ये काही लपलेली शक्ती तुम्हाला जाणवू लागेल, ज्यामुळं तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये यशसुद्धा मिळेल. पण आपल्या कुटुंबामध्ये किंवा घरात काही किरकोळ समस्या उद्भवू शकतात. कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास, तणावासाठी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. यावेळी नातेसंबंधात चढउतार असू शकतात, परंतु तुम्ही ते तुमच्या समजुतीनं आणि सत्यानं सोडवू शकता. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळसुद्धा दिसेल आणि व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही केलेले प्रयत्न ओळखा आणि तुम्हाला यशसुद्धा मिळेल. यावेळी तुम्ही आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर असाल आणि तुम्ही तुमच्यातील शक्ती जाणवेल. तुमची परिस्थिती स्थिर होईल आणि तुमची ध्येय जवळ येतील. वैयक्तिक जीवनामध्ये काही सुसंवाद आहे, परंतु प्रेमसंबंधामध्ये काही नवीन वळणेसुद्धा येऊ शकतात. आता पाहूया 10वी राशी मकर राशी. 2025 हे वर्ष आहे ना, मकर राशीसाठी काम आणि समर्पण आणि आत्मविश्वासाचं वर्ष असेल. यावर्षी तुम्हाला तुमची स्वप्न साकार करण्यासाठी कठोर परिश्रमसुद्धा करावे लागतील. जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक संधी मिळू शकतात. ही वेळ आहे ना, तुमची वचनबद्धता सिद्ध करेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळून जाईल. मात्र वैयक्तिक जीवनामध्ये काही अडचणीसुद्धा येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर थोडा वेळसुद्धा घालवावा लागेल आणि तुमच्या मानसिक आरोग्याची काळजीसुद्धा घ्यावी लागेल. मार्च महिना आहे ना,
तुमच्यासाठी आर्थिक यश दर्शवेल, परंतु कोणत्याही प्रकारच्या जोखमीच्या योजना टाळा. एप्रिल ते जून आहे ना, म्हणजे वर्षाच्या मध्यभागी तुम्हाला तुमचे करिअर बदलण्याची संधी मिळू शकते. हा काळ तुम्हाला व्यावसायिक जीवनामध्ये नवीन संधी संभावनाकडे आकर्षित करेल. या काळामध्ये तुमच्या आर्थिक व्यवहारसुद्धा सुधारतील. वैयक्तिक संबंधामध्ये काही तणाव असू शकतो, परंतु आपलं काम आणि घर आहे ना, यांच्यात संतुलन राखण्याची परिस्थिती सुधारू शकते. जुलै ते सप्टेंबर हा काळ आहे, तुम्हाला प्रेरणा देईल आणि प्रगतीसुद्धा करेल. तुम्ही जी काही कामं सुरू कराल त्यामध्ये यशसुद्धा मिळेल. यावेळी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचं फळसुद्धा मिळेल. नात्यामध्ये आणि प्रेमामध्ये समजूतदारपणा वाढेल. आरोग्याच्या दृष्टीनं थोडं लक्ष द्यावं लागेल. आता पुढची 11वी रास पाहूया, कुंभराशी. या कुंभराशीचं भविष्य आहे ना, 2025 वर्ष आत्मनिर्माण आणि नातेसंबंधामध्ये सुसंवाद आणि करिअरमध्ये नवीन दिशा देणारा असेल. या वर्षी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात नवीन संधी मिळू शकतात, परंतु यासाठी तुम्हाला काही अडचणींचा सामनासुद्धा करावा लागेल. तुमची सर्जनशीलता आणि भविष्यासाठीची दृष्टी आहे ना, हे वर्ष महत्त्वाचं ठरेल. जानेवारी ते मार्चच्या कालावधीमध्ये, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला, कुंभ राशीच्या लोकांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. नवीन वर्षाचं आगमन तुमच्यासाठी आहे ना, काही नवीन योजना कल्पना घेऊन येईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही आव्हानात्मक प्रकल्प मिळू शकतात, ज्यामध्ये तुम्हाला तुमची क्षमता आणि विचारशक्ती सिद्ध करावी लागेल. या काळामध्ये तुमची टीम किंवा सहकार्याबरोबर समन्वय राखणं हे महत्त्वाचं ठरेल. वैयक्तिक जीवनामध्ये काही गोंधळ होऊ शकतो, विशेषतः जर तुम्ही नातेसंबंधात असाल. कुटुंबासह वेळ घालवल्यानं आणि त्यांचे विचार समजून घेतल्यानं संबंधसुद्धा सुधारतील. आर्थिक दृष्टिकोनातून सुरुवात चांगली होईल, परंतु तुम्हाला मोठी गुंतवणूक टाळण्याचा सल्ला दिला जातो. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी एकदा नीट विचार करा. आरोग्याच्या दृष्टीनं आपल्या दैनंदिन दिनचर्येला प्राधान्य द्या आणि मानसिक तणाव टाळण्यासाठी वेळोवेळी विश्रांती घ्या. वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये, एप्रिल ते जून या काळामध्ये, या कुंभ राशीचे लोक आहेत ना, नवीन कल्पना आणि योजना घेऊन पुढे जातील. करिअरच्या बाबतीत तुम्हाला नवीन संधीसुद्धा मिळू शकतात, विशेषतः ज्या तुमच्यासाठी दीर्घकाळ अपेक्षित होत्या. तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या कार्यशैलीमध्ये काही नवीन धोरणे अंमलबजावणी करण्याची वेळ आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्हाला काही योजना बनवाव्या लागतील. जर यावेळी काही भावनिक गोंधळ असू शकतो आणि तुम्ही तुमच्या प्राधान्यक्रमाबद्दल गोंधळलेले असाल, तरीही तुम्हाला शेवटी संतुलन मिळेल. या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या नात्यामध्ये वेळ घालवणं तुमच्यासाठी महत्त्वसुद्धा ठरू शकतं. मित्रांबरोबर किंवा कुटुंबासह जास्त वेळसुद्धा घालवू शकता. आता पाहूया शेवटची राशी, 12वी राशी, मीन राशी. हे मीन राशीचं भविष्य आहे ना, 2025 वर्ष मीन राशीसाठी बदलाचं आणि आत्मनिर्भरतेचं असेल. हे वर्ष तुमचं वैयक्तिक विकास, नातेसंबंधामध्ये सुसंवाद आणि करिअरमध्ये स्थिरता आणेल. मीन राशीचे लोक आहेत ना, अनेकदा त्यांच्या आंतरिक जगामध्ये हरवलेले असतात. यावर्षी तुम्हाला बाहेरील जगाशी संपर्क साधण्याची आणि तुमचे विचार व्यक्त करण्याची संधी मिळेल. वर्षाची सुरुवात म्हणजे जानेवारी ते मार्च या काळामध्ये तुमच्यासाठी स्थिरता आणि नियोजनाचा काळ असेल. हा काळ आहे ना, वैयक्तिक आणि व्यावसायिक म्हणजे दोन्ही क्षेत्रामध्ये स्थिरतेकडे वाटचाल करत राहील.
तुम्हाला जुन्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळेल आणि तुमच्या मेहनतीचं फळसुद्धा मिळून जाईल. यावेळी तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही जुने वाद सोडवण्याचा प्रयत्न कराल. नातेसंबंधामध्ये तुम्ही स्वतःला अधिक भावनिकदृष्ट्या संलग्न कराल आणि तुमच्या जवळच्या नातेसंबंधासाठी एक मजबूत पाया बनेल. आर्थिक दृष्टिकोनातून ही वेळ तुमच्या बचत आणि गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करण्याची आहे. पण आपण कोणतेही मोठे आर्थिक पाऊल उचलणं टाळावं. आरोग्याच्या किरकोळ समस्या असू शकतात, परंतु तुम्ही लवकर बरे व्हाल. मानसिक शांतीसाठी ध्यान आणि प्राणायामाचा सराव करा. एप्रिल ते जून या काळामध्ये तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये यशस्वी होण्याची ही वेळ येईल. जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये नवीन बदल करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुम्हाला उपयुक्त वाटेल. तुमच्या कर्माचे चांगलेसुद्धा फळ मिळेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचं सुद्धा फळ मिळेल. नातेसंबंधाच्या बाबतीत तुम्हाला काही गैरसमजांना सामोरे जावं लागू शकतं. यावेळी तुम्हाला तुमचे विचार आणि भावना शेअर करण्यासाठी पुरेसा वेळ आणि जागा द्यावी लागेल. तसेच आपल्या प्रियजनांसाठी मुक्त संवादामुळं संबंधामध्ये सुसंवाद येईल आणि या आरोग्याच्या बाबतीत कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. परंतु शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय असणं आवश्यक आहे. जुलै ते सप्टेंबर हे उन्हाळी महिने मीन राशीसाठी आत्मविश्लेषणाचा काळ असेल. तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही मोठ्या निर्णयांचा विचार कराल आणि स्वावलंबनाकडे वाटचालसुद्धा कराल. तुमचे करिअर आणि वैयक्तिक जीवन सुधारण्याची ही वेळ आहे. तुम्ही तुमच्या जीवनाचा उद्देश आणि दिशा पुन्हा परिभाषित कराल. नातेसंबंधामध्ये तुम्ही स्वतःला अधिक संवेदनशील आणि भावनिक दिसाल. तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये स्थिरता आणण्याची थोडा वेळ काढणं महत्त्वाचं ठरू शकतं आणि नोकरीच्या जीवनामध्ये नवीन वळण येऊ शकतं. तुमच्या मेहनतीचा फायदा आहे ना, तो नक्कीच होण्याची शक्यता आहे. आता आपण ही सर्व माहिती आहे ना शास्त्राद्वारे पाहिलेली आहे आणि या शास्त्राद्वारे पाहिलेली माहिती जरी खरी असेल पण तरीसुद्धा आपण मेहनत करणं सोडू नका. म्हणजे आपल्याला एक उपाय करायचा आहे. ज्या काही राशी आहेत ना, ज्या काही राशी निगेटिव्ह असतील, हे 2025 वर्ष ज्या राशींसाठी निगेटिव्ह असेल तर त्या राशींसाठी एक उपाय आहे. तो प्रत्येक व्यक्तीनं करायचा आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये भरपूर दुःख आहे, भरपूर काही गोष्टी आहेत ना त्या निगेटिव्ह होत आहेत, तर त्यांच्यासाठी एक उपाय तुम्ही अवश्य करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा मंत्र आहे ना, प्रत्येकानं आपली कामाची सुरुवात करताना म्हणा. बघा, संकल्प करा. जेव्हा तुम्ही हा मंत्र सकाळी उठताना म्हणाल ना, आणि जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करत असाल, ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवंताचं नामस्मरण करत असाल, तर तुमची कोणतीही रासा असू द्या, कधीच कोणतीही शक्ती भेदू शकत नाही. तुमच्या जीवनामध्ये समाधानच निर्माण होणार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.